श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वीच्या बोर्डाच्या पेपराविषयी धक्कादायक बातमी। 10वीचा गणिताचा पेपर फुटला, हा पेपर पुन्हा होणार का, ही तुम्हाला बातमी दिसत असेल आजच्या पेपरामध्ये आलेली आहे। याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचप्रमाणे तुम्ही अद्याप देखील नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड केले नसेल तर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला गणिताचे सर्व प्रश्न दिलेले होते, ते आले होते। त्याचप्रमाणे विज्ञानचं जर तुम्हाला प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे IMP प्रश्न हवे असतील तर आत्ताच नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न, हॉट्स प्रश्न, 10वी सेमी इंग्रजी त्याचप्रमाणे मराठी मीडियम या सर्वांचे IMP प्रश्न मिळतील। तर लवकरात लवकर कोर्स घ्या, नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा। विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय गणिताचे प्रश्न आलेले। त्याचप्रमाणे इथं अभिप्राय पण देखील लोकांचे दिसत असतील। हा कोर्स घेऊन भरपूर लोकांचा फायदा झालेला आहे। तर बघा, आता हा गणिताचा पेपर जो फुटलेला आहे याबद्दल आपण सविस्तर बातमी बघूयात। 10वीचे पेपर सुरू आहेत आणि पेपर फुटीचे प्रकरण सुरू आहेत। आता याच्या आधी देखील तुम्हाला माहिती आहे मराठीचा पेपर फुटलेला होता। आता हा गणिताचा पेपर फुटला आहे, कुठं फुटला आहे आणि पेपर परत होणार का, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूयात। गेल्या काही दिवसापासून जालना, यवतमाळ जिल्ह्यात 10वीचे पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत। 7 मार्चला जो गणिताचा पेपर होता तो देखील फुटला आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात 100 मीटरच्या आत असणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर गणित पेपरच्या उत्तरपत्रिकेचे झेरॉक्स काढताना पोलिसांनी लोकांना रंगे हात पकडले, त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा सुरू आहे। 10वीचा गणिताचा पेपर असल्याने या परिसरातील शाळा महाविद्यालयामध्ये पोलीस पेट्रोलिंग करीत होते। त्यावेळी त्यांना जिजामाता शाळेसमोर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये 10वीचे जे मुलं आहेत ते पेपरच्या उत्तरपत्रिकेचे झेरॉक्स काढून घेऊन जाताना दिसले। त्या विद्यार्थ्यांना दुकानदार सुद्धा झेरॉक्स काढून कॉपी पुरवत होता, अशा प्रकारचं निदर्शनास आलेले आहे। पोलीस ज्यावेळेस गेले ते मुलं पळून गेले। त्याचप्रमाणे झेरॉक्स मशीन जे आहे त्यांना देखील आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। तर आता परत अशा प्रकारच्या पेपर फुटीचे जे प्रकरण होत आहेत याच्यामुळे आता परत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। हुशार मुलं अभ्यास करून पेपर लिहित आहेत। गणिताचा सगळ्यात अवघड पेपर असतो हा पेपर आपल्या मुलांना सोपा गेलेला आहे, कारण नाना फाउंडेशन ॲप घेतलेला आहे। त्याच्यातले सर्व IMP प्रश्न 40 80 मार्क पूर्ण कव्हर झालेले आहेत। लक्षात ठेवा, विज्ञानचे देखील होतील। त्यामुळे लवकरात लवकर कोर्स खरेदी करा किंवा दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा। नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा। आता यामध्ये प्रश्न असा आहे की हा पेपर परत होणार का, तर बोर्डाकडून अद्याप तसं काही सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे तुम्ही अभ्यासावर फोकस करा आणि नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करून तुम्हाला चांगले IMP प्रश्न मिळतील, हॉट्स प्रश्न मिळतील, त्या अभ्यासाचा सराव करा। 100% ते प्रश्न येतील, चांगला रिझल्ट येईल। होपफुली सर्व मुलं पास व्हावेत। स्वामी समर्थ।